स्वयंपाकासोबतच स्वयंपाकघरातील स्वच्छतेची काळजी घेणेही खूप गरजेचं आहे। असे केले नाही तर आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होऊ लागतात। अशाच काही टिप्स मी आज तुम्हाला शेअर करणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं किचन अगदी स्वच्छ आणि साफ ठेवू शकाल। भाज्या चिरत असताना, कांदा कापत असताना नेहमी लक्षात ठेवायचं की चॉपिंग बोर्डचा वापर करायचा आणि एक छोटासा चॉपिंग बोर्ड नसेल तर न्यूजपेपरचा वापर करायचा आणि जे टर्फलं आहे ते टाकण्यासाठी एखादी प्लास्टिकचा डब्बा किंवा प्लास्टिकच्या बॅगचा वापर करायचा। त्यामुळे तुमचा जो किचन ओटा आहे तो अस्वच्छ होणार नाही, कारण डायरेक्ट किचन ओट्यावरती घाण होणार नाही आणि तुम्हाला किचन ओटा स्वच्छ करायला पण जास्त वेळ लागणार नाही। तर ही खूप चांगली अशी ट्रिक आहे, तुम्ही रोजच्या जीवनामध्ये स्वयंपाक करत असताना नेहमी ट्राय करा, तुम्हाला जास्त ओटा साफ करायला मेहनत लागणार नाही। मिक्सरचा वापर झाल्यानंतर त्यातला पदार्थ बाहेर काढून ठेवा। मिक्सरच्या भांड्यात लगेचच थोडं पाणी टाका आणि ते पुन्हा मिक्सरला लावून फिरवून घ्या। भांड्याच्या ब्लेडला जे काही पदार्थ लागलेले असतील ते सगळे लगेचच मोकळे होऊन जातात आणि यानंतर साध्या पाण्याने पुन्हा एकदा मिक्सर स्वच्छ करून घ्या। जसं मिक्सरचं काम झालं की मिक्सर लगेच स्वच्छ करून घ्या, त्यामुळे मिक्सर घाण दिसणार नाही आणि तुमचा मिक्सर नेहमी स्वच्छ राहील। भाज्या चिरल्यानंतर चॉपिंग पॅड, चाकू, पिलर हे सगळं लगेच स्वच्छ करून घ्या, कारण ओलसर असल्यावर ते अगदी काही सेकंदातच स्वच्छ होऊन जातं। पोळा करताना ओटा सगळ्यात जास्त खराब होतो, त्यामुळे सगळ्यात आधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या, म्हणजे कणिक भिजवताना पोळा करताना कणिक थेट ओट्यावर सांडणार नाही। त्यामुळे पोळा झाल्यानंतर ओटा स्वच्छ करण्यासाठी फार वेळही जाणार नाही। किचनमध्ये नेहमी एक डस्टबिन ठेवा, त्या डस्टबिनमध्ये नेहमी प्लास्टिकची बॅग ठेवा आणि तो नेहमी जो डस्टबिन आहे तो नेहमी स्वच्छ ठेवा, त्याच्यामुळे माशा किंवा किडे येण्यापासून बचाव होईल। आणि डस्टबिनमध्ये वापरण्यास जी येणारी बॅग आहे ती रोज बदलावी, जेणेकरून कचऱ्याचा घाण जो वास आहे तो घरभर पण येणार नाही। स्वयंपाकघरात हात पुसायला आणि भांडी पुसायला 2 वेगवेगळे नॅपकिन ठेवा, तसेच ओटा पुसायला आणि गॅस पुसायलाही 2 वेगवेगळे कपडे ठेवा। हात पुसण्यासाठी आणि भांडे पुसण्यासाठी नेहमी वेगवेगळे नॅपकिन असायला पाहिजे, कारण हायजीनच्या दृष्टिकोनातून ही चांगली सवय आहे। तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि शिवाय तुमचं किचन, तुमचे भांडेही अतिशय स्वच्छ दिसतात। ओटा साफ केल्यानंतर दररोज तेलाची बॉटल, मिठाचे भांडे, तिखट मसाल्यांचा डबा, फ्रीजचे हँडल, तसेच डायनिंग टेबलच्या खुर्च्यांची मागची बाजू यावर कपडा मारायला बिलकुल विसरू नका। फ्रीज, त्यानंतर तुमचे शेल्फ, फ्रीजच्या वरचं जे भाग आहे त्याच्यावरती तुम्ही नेहमी मॅट टाकून घ्या, त्यामुळे फ्रीज जे आहे ते साफ करणं खूप इझी जातं। डायरेक्ट फ्रीजच्या वरचं मॅट काढलं आणि स्वच्छ केलं इझी जातं, म्हणजे फ्रीज साफ करायची तुम्हाला गरज पडत नाही। तर तुम्ही ही टिप नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि तुमचं जे किचन आहे, तुमचं जे फ्रीज आहे ते नेहमी स्वच्छ राहील। चहा गाळतानाही असंच करा, ओट्यावर एखादा कपडा टाका, त्यावर कप ठेवा आणि नंतर चहा गाळा। चहाचे थेंब ओट्यावर पडून तो अस्वच्छ होणार नाही। तसंच चहा केल्यानंतर गाळणं लगेचच स्वच्छ धुवून टाका, ओलं असतानाच ते चटकन साफ होतं। चिवडा, लाडू, बिस्किट यांचे पॅकेट लगेचच रिकामे करा आणि ते ताबडतोब बरणीत भरा, म्हणजे त्यामुळे स्वयंपाकघर तुमचे नेहमी आटोपशीर दिसेल।
तर मंडळी, या होत्या काही किचन क्लिनिंग टिप्स अँड ट्रिक्स. मी अपेक्षा करते तुम्हाला या टिप्स आवडल्या असेल, आणि जर आवडल्या असेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, आणि एक लाईक ज़रूर करा. तुमच्या लाईकने मला खूप मोटिवेशन मिळते. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी.